जागतिक हवामान संस्था आणि भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार मे 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान जगात सुपर एल निनो सक्रिय होण्याची 82% शक्यता आहे. यामुळे भारतात मान्सून पाऊस सामान्यपेक्षा कमी पडण्याचा अंदाज असून तब्बल 35% दुष्काळाचा धोका वाढला आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील शेती शहरावर पाण्याचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया याच संदर्भात या व्हिडिओमध्ये पुढे माहिती. भारतापासून हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात घडणाऱ्या एका नैसर्गिक घडामोडीने संपूर्ण जगासह भारतीय हवामान विभागाची झोप उडवली आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान सातत्याने वाढत असून शास्त्रज्ञांच्या मते यावर्षी सुपर एल निनो विकसित होत आहे. मे 2026 पासून सुरू होणारा हा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होणार असून देशात कुठे तीव्र दुष्काळ तर कुठे अचानक येणारा पूर अशी टोकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. एल निनो ही प्रशांत महासागरात घडणारी एक अत्यंत महत्त्वाची हवामान विषयक घटना आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी सामान्यापेक्षा जास्त गरम होते तेव्हा त्या स्थितीला एल निनो असे म्हणतात. सामान्य परिस्थितीत प्रशांत महासागरातील पूर्वेकडील उष्ण वारे पश्चिमेकडे आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने वाहतात. यामुळे आशियाच्या भागात पाऊस पडतो, परंतु एल निनोच्या काळात हे वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा बदलते. त्यामुळे समुद्रातील उष्णता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकते आणि संपूर्ण जगातील वाऱ्यांचे चक्र आणि पावसाचे पॅटर्न बिघडते. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या हवामान अंदाज केंद्रानुसार मे ते जुलै 2026 दरम्यान एल निनो पूर्णपणे सक्रिय होण्याची 82% शक्यता आहे. ऑक्टोबर 2026 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान हा एल निनो मजबूत किंवा अत्यंत मजबूत सुपर एल निनो श्रेणीत जाण्याची 65% शक्यता आहे. जागतिक तापमान वाढीमुळे सध्या पृथ्वीचे तापमान 2024च्या ऐतिहासिक रेकॉर्डच्या अत्यंत जवळ पोहोचले आहे. जर आगामी सुपर एल निनो तीव्र झाला तर 2027 हे वर्ष आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरू शकते. हवामान तज्ज्ञाच्या मते हा एल निनो 1877 सालातील विनाशकारी एल निनोसारखा शक्तिशाली असू शकतो. 1876 ते 1878 दरम्यान आलेल्या त्या एल निनोमुळे जगभरात भीषण दुष्काळ पडला होता, ज्यामध्ये तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या 3% म्हणजे तब्बल 5 कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन नेहमीपेक्षा लवकर म्हणजे 26 मे 2026 रोजी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून लवकर येत असला तरी तो दीर्घकाळ टिकणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. यंदा मान्सूनचा एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 92% राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या नियमानुसार हे प्रमाण सामान्यपेक्षा कमी मानले जाते. दुष्काळाचा 50% पेक्षा जास्त धोका. देशात सरासरी पाऊस 870 मिलीमीटर होणे आवश्यक आहे, पण यंदा हा आकडा गाठणे कठीण आहे. यंदा देशात भीषण दुष्काळ पडण्याची शक्यता 35% आहे, जी सामान्य वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. जून आणि जुलैच्या सुरुवातीला मान्सून स्थिर राहू शकतो, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या मुख्य महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढल्यास पाऊस गायब होऊ शकतो. सुपर एल निनोचा सर्वाधिक घातक फटका उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला बसेल. शेतीप्रधान राज्ये धोक्यात. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांसाठी ऑगस्ट महिना अत्यंत आव्हानात्मक असेल. येथे पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकाचे अतोनात नुकसान होऊ शकते. मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, जबलपूर, रीवा आणि सागर या मोठ्या शहरांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडेल. चंबळ आणि नर्मदापुरम भागात पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भीषण उष्णता आणि पाण्याचे दुर्भिक्ष असा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. लडाख, ईशान्य भारत आणि तेलंगणा या भागावर एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे. अर्धा भारत कोरडा आणि अर्धा पाण्यात. एल निनोमुळे हवामानात प्रचंड असमानता निर्माण होते. यामुळे देशातील हवामान टोकाचे बनते. भीषण दुष्काळ आणि उष्णतेची लाट. कमी पावसामुळे धरणातील पाणीसाठा आटेल. याचा थेट परिणाम शेती, अन्नधान्य उत्पादन आणि वीज निर्मितीवर होईल. हवामानातील तीव्र बदलामुळे काही भागात कमी वेळात ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस होऊन अचानक पूर येण्याचा धोकाही वाढतो. म्हणजेच देशातील काही भाग पाण्याच्या थेंबासाठी तरसतील तर काही भाग पुराच्या पाण्यात बुडतील.
2023 ते 24 मधील एल निनोमुळे 2024 हे वर्ष प्रचंड तापले होते. आता 2026 मध्ये येत असलेला हा सुपर एल निनो अधिक विनाशकारी असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान बदलाच्या या काळात भारताला आतापासूनच जल व्यवस्थापन, पिकांचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी युद्ध पातळीवर तयारी करावी लागेल. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळणे आणि शहरांनी पाणी जपून वापरणे हाच या संकटाचा सामना करण्याचा एकमेव मार्ग आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.